नमस्कार. MPSC समर्पण आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये तुम्ही यापूर्वी विविध विषयांचे लेक्चर्स केले असेल म्हणा, किंबहुना तुम्ही त्याचे क्वेश्चन आन्सर चे सेशन जे असतात तेही तुम्ही बघितले असावेत. म्हणजे आज आपण पॉलिटी या विषयाचं एक क्वेश्चन बघणार आहोत. मुळात प्रश्न फार सोपा आहे आणि सुद्धा फाई परत UPSCला ऑलरेडी विचारलेला असल्या कारणानं कदाचित तुमच्या तो वाचण्यात न गेलेला असेल, किंबहुना काही लोकांनी लिहिला पण असेल. मात्र या सेशनचा हेतू आहे की प्रश्न समजून घेणे, प्रश्न डिकोड करणे आणि त्या डिकोड केल्यानंतर मग प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे बघणे. म्हणजे ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट. रीड द क्वेश्चन. मी इंग्लिश मध्ये वाचतो, तुमच्याकडे मराठी मध्ये सुद्धा प्रश्न आहे. बरं, हु आर एंटायटल्ड टू रिसीव फ्री लीगल एड, म्हणजे भारतात मोफत कायदेशीर सल्ला कोणाला मिळू शकतो किंवा कोणाला मिळतो म्हणजे. बरोबर. सो तुम्हाला हा एक प्रश्न आहे, लक्षात घ्या. पुढचं, असेस द रोल ऑफ नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी इन रेंडरिंग फ्री लीगल एड इन इंडिया, म्हणजे भारतात मोफत कायदेशीर जी सुविधा आहे ती पुरवण्याबाबत नालसा नावाची ही जी संस्था आहे, या संस्थेची भूमिका काय आहे. पटकन तुम्हाला समजलं असेल तर इथं एका प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न वाचल्या क्षणी आपल्याला हे कळालं पाहिजे की नेमके किती उपप्रश्न आहे, म्हणजे माझी जी बॉडी असेल त्या माझ्या बॉडीमध्ये मला किती पॅरेग्राफ लिहावे लागतील. प्रश्न बघून पटकन आपल्याला समजतं की बॉडीमध्ये मिनिमम तरी तुमचे 2 पॅरेग्राफ असतील भाई. बर, आता तुम्ही इंट्रो कसं कराल, तर प्रश्नामधलं जोही अत्यंत भारी असणारा कीवर्ड आहे तो कीवर्ड उचलायचा, त्याला एक्सप्लेन करायचा आणि नंतर मग तुमच्या बॉडीमध्ये उतरायचं. आता पटकन मी माझ्या प्रश्नाला सुरुवात करतो उत्तराला. म्हणजे बघा, भारतीय राज्यघटनेमधलं कलम 39A आहे, जे तुम्हाला सांगतं समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य प्रदान करणे. आता तुम्हाला माहित आहे की 39 हे तुमच्या DPSP मधलं आहे. बरं, DPSP कोणासाठी आपल्या राज्यघटनेत टाकण्यात आलेले आहेत, तर त्या राज्य संस्थेसाठी, म्हणजे त्या गोष्टी राज्य संस्थेनं कराव्या हा या मागचा हेतू होता. सो 39A कलमाअंतर्गत राज्य संस्थेनं अशी कोणती तरी संस्था उभी करावी जेणेकरून सर्वसामान्य लोकांना न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य प्रदान करता येऊ शकेल किंवा प्रदान करता येईल. आणि त्या अनुषंगानं 1987 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ही एक संस्था आणली, म्हणजे याच नावाचा कायदा आणला आणि याच नावाच्या कायद्याने भारतात नॅशनल पातळीला नालसा नावाची संस्था स्थापन झाली. नालसा. आणि स्टेट लेवलला सालसा नावाची संस्था स्थापन झालेली आहे. सो नालसा आणि सालसा म्हणजे. ठीक आहे, आता तुमचं हे झालं इंट्रो. आता लगेच बॉडीकडे जाऊयात. बॉडीमध्ये आपल्याला पहिल्या प्रश्नाला डिकोड करणं गरजेचं आहे की भारतात मोफत कायदेशीर मदत कोणाकोणाला मिळू शकते. फक्त आपण कोणकोणते घटक आहेत की त्यांना मोफत कायदेशीर मदत मिळू शकते नालसा अंतर्गत ते बघूयात. पहिलं आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स, म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. तुम्ही ते लिहिलं पाहिजे. मे बी इथं हवं असेल तर तुम्ही एखाद्या ओळीत ते पण लिहू शकता की नाही बाबा सोशली डिप्राइव्ड सेक्शन आहे, वर्षानुवर्ष त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्या आधारे मग त्यांना तो मिळू शकतो. पुढे आहे महिला आणि लहान मुलं, म्हणजे बरोबर बालक, त्यांना सुद्धा मोफत कायदेशीर सल्ला मिळू शकतो. कारण हे असे सेक्शन आहे सोसायटीमध्ये ज्यांच्यावर अन्याय बहुतांशी होतो, हे आपल्याला आजही दिसतं आणि हे पूर्वी व्हायचंच, म्हणजे प्रश्नच नाही. नेक्स्ट, नैसर्गिक आपत्ती चे जे बळी आहेत लोक, ज्यांचं सर्वच एक प्रकारे निसर्गाने हिरावून घेतलंय, त्यांना सुद्धा भेटते. नंतर जी लोक जेलमध्ये आहेत आणि इतके गरीब आहेत की ते स्वतःसाठी वकील पण ठेवू शकत नाही, मात्र कदाचित गरीब होणं हा गुन्हा नाही, होऊ शकते की तुमच्यावर चुकीचे आरोप लावले गेले असावेत. सो त्यातनं मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचं मोफत कायदेशीर मदत मिळते आहे. नेक्स्ट, दिव्यांग व्यक्तींसाठी. पुढचं आहे कमी उत्पन्न गट, ज्यांचं इन्कम कमी आहे अशा लोकांना. नंतर तस्करीचे बळी, म्हणजे जर एखादी महिला असेल, बालक असेल, बालिका असेल तर त्यांना जर त्यांची तस्करी झालेली असेल तर त्या गुन्ह्यापासून बाहेर पडण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मोफत कायदेशीर सल्ला भेटतो. औद्योगिक कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि वांशिक हिंसाचाराचे जर तुम्ही बळी असाल तर तुम्हाला काय भेटतो, हो मोफत कायदेशीर सल्ला भारतात मिळू शकतो. मग
जर तुम्हाला हेच पॉइंट जे आहे एकतर मी जसे सांगितले तसे लिहा, अदरवाइज डायग्राम काढा की खालील किंवा विविध घटक पुढील विविध घटकांना मोफत कायदेशीर सल्ला भेटतो. मग 1 2 3 4 5 तुम्हाला जसे लिहायचे तसे. सो काय होईल की रायटिंग सुद्धा आपली इनोव्हेटिव्ह दिसल म्हणजे, आणि ऑफकोर्स आहे की आपले मुद्दे अगदी चांगल्या पद्धतीनं पुढचा जो चेक करणार आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचवू शकतो. चला पुढे जाऊयात. म्हणजे आता पुढचा सेक्शन आहे ती म्हणजे नालसा या संस्थेची भूमिका काय. परत तुम्हाला मी सांगितलं नालसाचं तुम्हाला फुल फॉर्म मराठीमध्ये लिहायचं आहे, इंग्लिशमध्ये नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी 1987. काय आहे नालसाची भूमिका, तर परत पहिलं आहे कायदेशीर साक्षरता आणि जागरूकता लोकांमध्ये निर्माण करणे. म्हणजे कायद्यानं तुमच्यासाठी विशिष्ट हक्क बहाल केलेले आहेत आणि ते हक्क जर तुम्हाला एन्जॉय करायचे असतील त्यासाठी तुम्हाला म्हणजे सोसायटीला जागरूक करणं हे नालसा या संस्थेचं काम आहे. पुढे अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझॉल्युशन मेकॅनिझम म्हणजे काय, तर तुम्ही बाबा पर्यायी तक्रार निवारण यंत्रणा जर तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं असेल तर. कारण जर मी गरीब आहे आणि माझ्या विरुद्ध जर कोणी अन्याय केलेला असेल, बट जर मी कोणत्याही प्रकारच्या न्यायदानाच्या प्रक्रियेत वकिलाला अपॉइंट करू शकत नसेल कारण माझी इकॉनॉमिक कंडिशन वीक आहे, तर अशा वेळेस मला नालसा मदत करू शकते. पुढचं आहे कायदेशीर मदत चिकित्सालय. ओके, हे तर माहितीचा प्रश्नच नाही. म्हणजे पुढे आहे वकिलांचे प्रशिक्षण करण्याचं काम जे आहे ती नालसाद्वारे केलं जातं. कायदेशीर मदत सल्लागार म्हणून नालसा काम करते. कारागृहातील कैद्यांना कायदेशीर सहाय्य पुरवते. सोशल रीच किंवा सोसायटल रीच म्हणजे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आणि त्या पोहोचण्याच्या माध्यमातून सोसायटी मधल्या प्रत्येक घटकांवर जर अन्याय होत असेल किंवा होणार असेल तर तो न्यायिक प्रक्रियेच्या माध्यमातून रोखण्याचं काम ही तुमची नालसा करते. बरं, कायदेशीर संशोधन करते. म्हणजे जर कायद्यामध्ये जे जुनाट कायदे असतील त्यामध्ये काही चुकीच्या किंवा नकारात्मक बाबी असतील तर त्या दूर करण्याचं काम करते. मग आता इथे आपण पटकन लिहूयात की कलम 14 सर्वांसाठी कायदा कसा आहे तर समान आहे. मात्र काही लोकांच्या आर्थिक स्थितीच्या अनुषंगाने जर त्यांना कायद्याच्या आधारे स्वतःचा बचाव करता येत नसेल तर अशा सर्वसामान्य भारतीय लोकांसाठी, कारण भारतीय स्टेट हे वेलफेअर स्टेट आहे किंवा कल्याणकारी राज्य आहे म्हणून नालसा नावाची संस्था ही सर्वांसाठी समान न्याय हे राज्य घटनेतील तत्व सुनिश्चित करण्याचं काम करते असं आपण आपलं इंट्रोडक्शन माफ करा कन्क्लुजन मध्ये लिहू शकतो म्हणजे शेवटी, आणि आपलं उत्तर जे आहे ते समाप्त करू शकतो. म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला प्रश्न आणि प्रश्नामधलं उत्तरामधली जी उपघटक असतील ते समजले असावेत. भेटूयात पुढच्या प्रश्नावेळी, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.